नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माणुसकीला काळीमा, गालसुरे गावातील 2 निष्पाप गायींवर धारधार शस्त्राने हल्ला, परिसरात संतापाची लाट। माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे गावातून समोर आली आहे। 2 निष्पाप मुक्या जनावरांवर अज्ञातांनी धारधार शस्त्राने वार करून त्यांना मरणासन्न अवस्थेत सोडून दिले आहे। या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे येथे नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गेलेल्या 2 गायींवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे। हा हल्ला इतका भीषण आहे की गायींच्या अंगावर खोलवर जखमा झाल्या आहेत। प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला कोणत्याही हिंस्र श्वापदाने किंवा वाघाने केला नसून तो मानवी क्रूरतेचा कळस असल्याचे स्पष्ट दिसत आहे। स्थानिक ग्रामस्थ शेतकरी, आम्ही सकाळी गायींना चरण्यासाठी सोडले होते, पण जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग आणि शस्त्राने केलेले वार दिसत होते। मुक्या प्राण्यांनी कोणाचे काय बिघडवले होते? आज जनावरांवर हात टाकणारे उद्या माणसांवरही असाच हल्ला करू शकतात। प्रशासनाने याचा शोध घ्यावा। वन्य प्राण्यांऐवजी विकृत मानवी कृत्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून दोषींवर IPC कलम 429 आणि प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे। मुक्या प्राण्यांचे संरक्षण करणे हे केवळ प्रशासनाचेच नाही तर आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। या घटनेने गालसुरे गावातील नागरिक प्रचंड संतापलेले असून पोलीस प्रशासन आणि वन विभागाने या नराधमांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी जोर धरत आहे। आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि या गुन्हेगारांच्या मुसक्या कधी आवळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।